शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आत्मा प्रकल्प कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या सहकार्यातून दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात येतं. यावर्षी 5 ते 8 डिसेंबर या कालावधीत तपोवन मैदानावर हे प्रदर्शन संपन्न होणार आहे. 5 डिसेंबरला माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. यंदा या प्रदर्शनाचं 7वं वर्ष आहे. या प्रदर्शनात देशविदेशातील 200हून अधिक नामांकित कंपन्यांचा समावेश असणार आहे. 200हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण पशुपक्ष्यांचं दालन, तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शेती आणि शेतीपूरक यंत्रसामुग्री, निविष्ठांचं प्रदर्शन आणि विक्री, शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, फुलांचं प्रदर्शन आणि विक्री, सांस्कृतिक कार्यक्रम, लहानग्यांसाठी अम्युजमेंट पार्क यांचा या प्रदर्शनात सहभाग असणार आहे. 2 टन वजनाचा रेडा हे या कृषी प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्तानं शेतकऱ्यांना शेतीभूषण आदर्श शेतकरी या पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थ स्टॉलधारक तसंच पशुपक्षी पालकांनाही सन्मानित करण्यात येणार असल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसायांबद्दल, शेतकरी गट कंपन्यांबद्दल तसंच आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं शेतीच्या उत्पादन वाढीसाठी एआयचा प्रभावी वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं आहे. 200हून अधिक स्टॉल हे देण्याचा प्रयत्न या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे. जवळजवळ 200हून अधिक पशु आणि जनावरं हे देखील या प्रदर्शनामध्ये असणार आहेत. मूळ आमचा प्रयत्न असणार आहे की सर्व शेतकरी बंधूंसाठी एआयचा वापर करून कशा प्रमाणात त्यांना अजून त्याच्याबद्दल जागृती करता येईल, जेणेकरून टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीमध्ये त्यांना अनेक दूरदृष्टी जी असती, म्हणजे कदाचित 2 दिवसानंतर जर पाऊस पडणार असेल तर त्याची माहिती आधीच त्यांना कळली पाहिजे. अशा अनेक विविध विषय आहेत जे एआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करणार आहोत. गोकुळ दूध संघ, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, शाहूपुरी कोल्हापूर, संजय घोडावत ग्रुप, चितळे डेअरी हे या प्रदर्शनाचे प्रायोजक आहेत. प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार बैठकीला संयोजक विनोद पाटील, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे प्रमुख जयवंत जगताप, कृषी विभागीय संशोधन संचालक डॉक्टर सुनील कराड, कृषी उपसंचालक नामदेव परीट, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रमोद बाबर, आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक रवींद्र तागड, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, डी.डी. पाटील, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत आदी उपस्थित होते.